हॅलो गायस, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज गायत्रीचं लग्न होतं, त्यासाठी निघालो होतो लग्नाला आणि आम्ही सगळं रेडी वगैरे झालेलो आणि उशीर झाला होता। 12 वाजले होते, 12:30 वाजले होते। आम्हाला वाटलं होतं की लग्न लागून गेलं असेल की काय, पण आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा म्हणजे पोहोचूपर्यंत 12:30 झालेले, 12लाच निघालेलो आणि पोहोचेपर्यंत असं वाटत होतं की लग्न लागून गेलं असेल की काय। पण आम्ही पोहोचल्यानंतर तिथे नवरदेवाची वरात चालू होती आणि हा आहे आमच्या अहिल्यानगरीचा, आता जे औरंगाबाद रस्ता आहे ना त्याच रस्त्याला चेतना लावणे आणि थोडंसं जवळच होतं म्हणून पटकन पोहोचलो, तरी निघालो। आता बघूयात पुढं काय होतंय ते। लग्न लागलंय की नाही लागले काहीच माहिती नाहीये। लागलं असेल तर सो बॅड आणि नसेल लागलं तर खूप छान सुंदर। आणि हे चाललोय आता, जवळच, एवढं काय लांब नाहीये। आणि हे बघा आलं आपलं चेतना लॉन्स, ताज, चेतना हे सगळे लॉन्स असे शेजारी शेजारीच आहेत, एवढं काही लांब नाहीये। आणि हे इकडे नवरदेवाची वरात वगैरे चालू होती, म्हणजे बाहेरच परण्या वगैरे म्हणतो आपण त्या चालू होत्या। आम्हाला वाटलेलं लग्न लागलं की काय, पण नाही। आणि मग आम्ही आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर मग हे असं वातावरण होतं, सगळे रिलॅक्स मध्ये बसलेले होते। आणि मग थोडंसं आतमध्ये आल्यानंतर बरं वाटलं की हो थँक गॉड लग्न लागलेलं नाहीये। आणि हे इथं गायूचा फोटोशूट चालू होतं आणि मग फोटोशूट चालू होतं त्यामुळं मग तिचा फोटोशूट होईपर्यंत आम्ही बसून घेतलेलं, कारण खूप सारं ऊन लागत होतं ना त्यामुळे। आणि हे बसून थोडेफार आम्ही फोटोज वगैरे घेतले, शूट वगैरे व्हिडिओ काढते हसा यूट्यूबला येणार तुम्ही आज, काहीतरी बोला। हाय हॅलो या सर्वांनी लग्नाला इथून येऊन बसले ते कधी यायचे, पत्रिका वगैरे वाटत थोडे आले। नंतर थोडेसे फोटो वगैरे काढलेला, बाकी लग्न वगैरे सगळं लागलेलं होतं, म्हणजे एक नवीन पद्धत निघाली ना आता। पहिल्यांदा फेरे वगैरे सगळं करून घ्यायचं आणि फक्त मग जो टायमिंग दिलाय या ठिकाणी वेळ काढून आमच्या नवरी व नवरदेवास आशीर्वाद देण्यास उपस्थित आलेल्या सर्व पाहुणे मंडळी झालेलं। खूप जण आता तसंच करतात। नंतर मी स्टेजवर जाऊन त्यांना कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलेलं आणि यानंतर मग बसलेलो थोडा वेळ। त्यानंतर मग लग्न लावून झाल्यानंतर सगळं आवरलं वगैरे आणि मग आम्ही आलो घरी थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो गंगा उद्यानला, कारण पल्लूचा आज मूड होता, माझा पण मूड होता। म्हटलं चल जाऊया, बसूया, थोडंसं रिलॅक्स होऊया तिथे। त्यानंतर मग आम्ही गंगा उद्यानला आलेलो। गंगा उद्यानला आल्यानंतर मग खूप दिवसांनी आले होते मी, एक 3 महिने झाले असेल, 3 महिन्यानंतर गंगा उद्यानला आलेले। आम्ही जागा शोधत होतो बसण्यासाठी, कुठे चांगली जागा आहे ते, पण बसण्यासाठी असं कुठंच काही हिरवळ वगैरे असं काही दिसत नव्हतं असं व्यवस्थित असं। त्यामुळं आम्ही मग सगळ्यात कोपऱ्यावर असणाऱ्या झोक्यांकडे जाणार होतो। झोक्यांकडे आलो आणि त्यानंतर मग आम्हाला खेळायचं होतं झोका, कारण दुसरं काही खेळणं नाही तरी चालेल, पण झोका आवडतो आम्हाला खेळायला। त्यामुळे आम्ही बसायला जागा आणि झोकाला नंबर लावला होता, कारण तिथे कोणी ना कोणी येऊन खेळतच असतं। त्यामुळे मग त्यानंतर मग आलो आतमध्ये आणि त्यानंतर मग
पल्लवी आणि राणी बसले एका बाकडावरती आणि त्यानंतर मग दोघींना बसवलं तिथे आणि त्यानंतर झोक्याला नंबर लावला आणि झोका खेळणार आहोत आम्ही, कारण काही नाही खेळलं तरी झोका खेळायला आवडतो. घसरगुंडी खेळायची का तुला? हे जा ना खेळ. आणि हे फायनली झोका खेळण्यासाठी आमचा नंबर लागलेला. मग आम्ही दोघी राणी आणि मी खेळत होतो आणि हे 2 मुलं दिसत आहेत हे आमचे बॉडीगार्ड होते. म्हणजे ते झोका ते ऍक्च्युली त्यांना आमचं झाल्यानंतर त्यांना झोका खेळायचा होता आणि त्यासाठी दोघे थांबले होते. आम्ही फक्त व्हिडिओ घेईपर्यंतच 5-10 मिनिटच त्यांना 5 मिनिटं त्यांना बोललेलो की फक्त व्हिडिओ घेईपर्यंत आम्ही खेळतो, नंतर तुम्हीच खेळत बसा म्हणून. आणि त्यानंतर आमच्या दोघींना राणीला मला सोबतच झोका घ्यायचा होता पण ते शक्य नाही झालं आणि मागे पुढे झालो. आणि त्यानंतर मग थोडेसे फोटोज वगैरे काढले आम्ही. त्यानंतर इथे यासाठी हसत होतो आम्ही की मी मोबाईल पकडलेला पण मोबाईलला टच केलं मी पण तो चालूच झाला नाही घाईमध्ये. त्यामुळं मग आम्ही मग काय केलेलं, मग राणीच्या लक्षात आलं. अगं राणी बोलतो अगं तू तो मोबाईल चालूच केला नाही. मग नंतर माझ्या लक्षात आलं तर मग तो हसण्याचा स्टार्टिंगचा होता ना तो त्यामुळे आम्ही दोघे हसत होतो की मोबाईल चालूच केला नाही. मग राणी बोलली की पहिलं वाले सूट झालंच नाही. मग बसायचं तुला घोड्यावर आपल्या तिथून जातं ना तर त्याला म्हणत जाता आता सोडू बॉटल वगैरे सगळं घेतलं का? मोबाईल माझा घेतला का? मी मोबाईल मध्ये शूट करते मी आणि मी मोबाईल शोधते की माझा मोबाईल घेतला का म्हणून. नको आता घरी गेल्यानंतर पण. मी माझी गाडी नाही आणली त्यामुळं आम्ही पायीच चाललो. कधी पायी चालायची सवय नाहीये पण इट्स ओके. आता काय करणार. पायी चालल्यावर कोणी दिसलं ते रिक्षावाल्यांना एकच काम असतं, यायचं का ताई यायचं का ताई. म्हटलं थांब जरा इथेच आहे घर माझं, जाऊन गाडी घेऊन येते. त्यानंतर प्रदोष काळ झाला होता. येता येता शंकराचं मंदिर होतं त्यामुळे मग शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर मग शंकराला पाणी वगैरे वाहून आलो आणि आरती पण अटेंड केली. आरतीचा व्हिडिओ मी सोडेल कारण थोडासा मोठा व्हिडिओ आहे हा. यात जर सोडलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल ना तो, त्यामुळं. तर मग हे दर्शन वगैरे झालं, पाणी वगैरे वाहिलं मी आणि आरतीचा व्हिडिओ सोडते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी उन्हाळा एन्जॉय करा, मस्त फिरा वगैरे सगळीकडे एन्जॉय करा, हसा खेळा, कारण आजचा दिवस जो आहे तो एन्जॉय करा. उद्या काय होईल सांगता येणार नाही. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू.